श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कधीतरी तुम्हाला असं वाटतं का मैत्रिणींनो, जसं की मला वाटतं, सगळ्यांसाठी जगताना कधीतरी स्वतःसाठी काहीतरी करावं असं वाटतं. मला तर असं खूप वेळा वाटतं. मलाही खूप दिवसापासून वाटत होतं, छोटं का होईना पण माझं स्वप्न मी जगायला सुरुवात केली. आजच्या दिवसाची सुरुवात केली मी माझ्या झाडांपासून. 2 दिवस झाले मी झाडांना पाणीच दिलं नव्हतं, पण आज बघा कशी सुकल्यासारखी दिसतायत. ते बघून मनात एक विचार आला, आपलं आयुष्य असंच असतं ना, रोज घर, मूल, बाळ सगळ्यांसाठी करतच राहायचं, पण कधीतरी आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का मैत्रिणींनो? जसं झाडांना थोडंसं पाणी मिळालं की ती पुन्हा टवटवीत होतात, तसंच आपणही थोडासा ब्रेक घेतला, आपल्याही आवडीचं काही काम केलं, आपल्या स्वप्नांना थोडा वेळ दिला तर आपणही पुन्हा फ्रेश होतो. मी तर असं कधीतरी मध्ये अधूनमधून करतच असते. तुम्ही करता का? मला नक्की सांगा. मला माहीत आहे हे सगळं करणं सोपं नाही, पण अशक्यही नाही. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, आई, पत्नी आणि एक स्त्री आहे. घर सांभाळताना स्वतःची स्वप्न कधी मागे पडतात ते कळतच नाही, पण ती संपत तर कधीच नाही. कधी ना कधी असं वाटत राहतं आपणही केलं पाहिजे. फक्त एकदा स्वतःसाठी सुरुवात करा, बघा कशी पुढे आपोआप स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी उलगडत जातात. असो, आजची सकाळ खूप छान सुरू झाली. देवपूजा झाली. माझी बाळ बघा कशी निवांत झोपली आहे. भाऊ तिच्या बहिणीला सोडायलाच तयार नाही. असे क्षण बघितले तर खरंच खूप समाधान वाटतं. मग म्हटलं सगळे झोपलेत तोपर्यंत 5 मिनिटाचा मी टाइम एन्जॉय करूया, अर्थात तो चहासोबत. कारण नंतर दिवसभराची कामं आपली वाटच बघत असतात, बरोबर ना मैत्रिणी? हा माझा छोटासा ब्रेक असतो. फार काही मोठं नाही, फक्त शांतपणे चहा पिण्याचे 5 मिनिटं. पण दिवसभरात हे 5 मिनिटं मिळाले ना तरी खूप बरं वाटतं. मग आले किचनमध्ये, पटापट काम करून घेतलं, नाहीतर छोटे साहेब उठले की माझी काही खरं नाही. आधी पीठ मळून घेतलं, एकीकडे भाजी डाळीची तयारी केली, नाश्त्याला गरम गरम शिरा केला. मग म्हटलं चपात्याही करून घेऊ, म्हणजे जेवणातून मोकळं. पण कसलं काय, आमचे छोटे साहेब उठले आणि पुन्हा त्यांच्या कामाला सुरुवात. शेवटची पोळी करत असतानाच नवीन काम समोर. असो, मग मस्त छान अशी ताकही करून ठेवलं. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा दिवस साधाच होता, पण माझ्यासाठी खूप खास होता. कारण हळूहळू का होईना मी माझ्यासाठी काहीतरी करायला सुरुवात केली आहे. माझ्यासारख्याच अजून कितीतरी जणी असतील ज्यांना काहीतरी करायचं आहे, फक्त सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. तर मैत्रिणींनो, सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण स्वतःसाठी एक पाऊल नक्की टाका. चला भेटूया अशाच छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि बाय.